गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदैवताय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहोड माझी वास्तव्य करिता आप्पा टोड झाले भक्त, तेथीचे साकाल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम। सवे घेऊणी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अधर्म मार्गावरुणी टोळांसी मागे परतने भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोणी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यती राज्य स्वेच्छेने। तेथे एक अभिंद होता तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोडप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोडप्पा करी आदर। चोडप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बडे दारिद्र्याच्या घरी जाय। पूर्वपुण्य होते गाठी म्हणूनी घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान, सुरवरांचे दुर्लभ चरण त्याच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक। एक चरणी उभे राहुण सदा विलोकिती गगन, एक गिरी गवरी बैसोण तपश्चर्या करिता ती। एक पंचग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवगा सांडोणी। एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन एक षट्कर्मे आचरिती। एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केलियासी नाना साधन भावावीन सर्व व्यर्थ। योगयागादिक काही चोडप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखोणिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ।
तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोडप्पा करी अधिकाधिक तेंव्ही राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासुनी जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुता न जाती फिरावया लोकांमाझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की या पुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोडप्पाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोणी राव बोलले कायवानी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जावोणी लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोणी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरवून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्वतीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पडोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकड सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडपशारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोण विष्णू नाचे ब्रह्मानंदे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायः।